नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आम्ही देवगड तालुक्यातील वाडा या गावातील श्री विमलेश्वर मंदिरात या ठिकाणी आलो आहोत। हे मंदिर 2000-3000 वर्षांपासूनचं जुने मंदिर आहे आणि मंदिर म्हणण्यापेक्षा एक लेणीच, कोरीव लेणीच म्हणू शकतो। तर 15 मीटर उंच आणि 100 मीटर लांब अशा या एका खडकामध्ये हे मंदिर आहे। मला खूप एक्साइटमेंट आहे या मंदिराबद्दल, मी खूप काही ऐकलं आहे, तर ते पाहण्यासाठी चला व्हिडिओ संपूर्ण पहा। शंकराची पिंडी आहे ना, प्रत्येक वर्षाला एक तीळ वाढतं अशी अनुभवाची माहिती आहे। आता आम्ही निघालो आहोत देवगडला। सकाळचे 10 वाजले आणि हा पॉईंट सुचला, म्हणजे हा पॉईंट आम्हाला आधीपासून माहिती होता, पण हा पॉईंट पावसाळ्यात करायचं हे आमच्या डोक्यात होतं। आणि जसा पावसाळा सुरू झाला तसं आता आम्ही निघालो। माझ्याबरोबर आहे सौरभ आणि प्रसन्न। तर चला आपण थेट देवगडला भेटूया। तर आम्ही आता देवगडला जातोय। वाटेत न्हावणकोंड धबधब्याला आम्ही थांबलो आहोत। लास्ट टाइम मी न्हावणकोंड धबधब्याची व्हिडिओ पूर्ण डिटेल केलेला आहे, पण सौरभने बघितला नव्हता, म्हणून आता आम्ही येता पुन्हा न्हावणकोंड धबधब्याला जातो या वर्षीचा। आणि लास्ट टाइम पण मी अशी बोलत बोलत घसरलेली, सो आता मी कॅमेरा बंद करते आणि व्यवस्थित चालते। देवगडामध्ये पोहोचलो आहोत आणि देवगडमधून किमान 10 ते 15 किलोमीटर असलेल्या वाडा या गावात आम्ही आता आलो आहोत। तर आता आम्ही देवळात पोहोचतो आहोत। चला, आजूबाजूला भात शेती चालू आहे, सर्व लावत आहेत। सो फायनली आम्ही आता विमलेश्वर श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिराच्या कमान समोर आम्हाला दिसले, सो आम्ही आता इथे गाडी पार्क करतो आणि उतरतो। या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या खालच्या बाजूला एक 12माही वाहणारा एक झरा आहे। तर तो आता आपण आधी पहिल्यांदा बघूया। म्हणजे तुम्ही वर्षभरातून कधी इथे आलात, 365 दिवसातील 24 तास तो वाहणारा झरा आहे। हे या मंदिराचं एक पहिलं वैशिष्ट्य झालं। असं म्हणतात, असं मी ऐकलंय की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं हे मंदिर आहे। म्हणजे हे मंदिर साधारण 2000-3000 वर्षापूर्वीचं जुनं असं प्राचीन मंदिर आहे। चला बघूया आपण आता मंदिर। पाण्याचा आवाज ऐकायला येतोय, रेलिंग वगैरे बांधलाय, पूर्ण गर्द झाली आहे। आणि हा खडक आता इथूनच सुरू झाला आहे। जांभा दगड आहे ना, त्या दगडामध्ये ते कोरलेलं मंदिर आहे। तर या ठिकाणी हे सर्व विरगळ इथे आहेत। चप्पल इथे काढायचं आहे आणि इथे पाय धुवायला एक छोटीशी मोरी आहे, आपण इथे पाय धुवूया। पुढे आल्यानंतर एक गुहा आहे, कालभैरव गुंफा, पण या ठिकाणी एक बोर्ड लिहिलंय स्त्रिया प्रवेश करीत नाहीत। मग प्रसन्न आता कॅमेरा घेऊन जाईल आतमध्ये। प्रसन्न, अरे जा मरे ये बाबा। सौरभ बोलता ना, सौरभ तुला जायला हरकत नाही। सौरभ जा जरा आतमध्ये, लागता तो। पूर्ण या दगडामध्ये हे आतमध्ये असं हे कोरलेलं मंदिर आहे, म्हणजे गुहा कशी आहे
तर आता पुढे जाऊया, कारण याच्या पुढे पण एक आपल्याला मंदिर दिसतंय. मंदिर या साईडला या गुहेच्या समोरच आहे असं मोठं असं तुळशी वृंदावन आहे. खूप शांत वाटतंय आणि खूप मस्त जागा आहे. अरे वा. तर या ठिकाणी मंदिर आहे ते गणपतीचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी एक उंच हत्ती आहे, हत्तीची मूर्ती आहे, पण बघितलात तर तो पण हत्ती आतमध्ये खडकांमध्ये आहे. आता हे त्याची सोंड आणि जे आहे ते नवीन बनवलंय, पण पाठीमागे बघितलं ना तर तो पण एक खडकातूनच त्याचे 2 पाय आलेत. तर मी ऐकलेलं या विमलेश्वर मंदिराच्या आतमध्ये खूप सारे वटवाघूळ आहेत आणि त्यांचा आवाज इथे बाहेर येतोय. म्हणजे बाजूला पाण्याचा आवाज येतोच आहे, पण त्याचबरोबर वटवाघळांचा पण आवाज खूप येतोय. म्हणजे समजते की आतमध्ये खूप वटवाघळं आहेत, कारण हे पूर्ण एका खडकातलं मंदिर आहे. आणि वटवाघळं आय थिंक काळोखाच्या ठिकाणी जास्त असतात, पण त्यांची भीती का वाटते हे माहिती नाही. तुम्हाला का वाटते भीती ते खाली कमेंट करून कळवा. तर आता आपण जाऊया मंदिरात आतमध्ये. बापरे. ओ माय गॉड. बाबा किती वटवाघळं आहे. ते कॅमेऱ्यात घ्या, मोबाईलमध्ये शूट करायला, व्हिडिओमध्ये, त्यात भारी दिसणार. होय, वटवाघळं उडत आहेत. मला भीती वाटते. हे बघा, मला पुढे ठेवून मागून माहिती देता आले. आणि ही शंकराची पिंडी आहे ना, प्रत्येक वर्षाला एक तीळ वाढतं अशी अनुभवाची माहिती आहे. माहिती म्हणजे आम्ही ज्यावेळी लहान होतो पुन्हा, तर ती पिंडी तिथून दिसायची नाही दिसायची. ते आता कसं तिथून दिसतो पुढे. मग जरा जरा वाढते असं म्हणतात. पूल हे साधारण 300 काळाचं आहे. हो का? कमीत कमी अंदाज 25.
हां हां म्हणजे हे बिन सिमेंटाचा आहे तो. हां हां बिन सिमेंट हो, सिमेंट नाही. रचवलेला आहे तो. हां. म्हणजे हे दगड लावलेलं तसेच आहे हां. ना, तो कोणी हलवलेला सुद्धा नाही. म्हणजे तो मग किती सिमेंटापेक्षा मजबूत आहे बघा. हो ऐकला? हां. भारी. हो, ते संपूर्ण कोरीव आहे. तसं आमच्या 50 वर्षापूर्वी हे प्लॅस्टर केलेलं आहे तुला. हां 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 नाही तर ते दगडी होतं. कपडी होतं. हां हो, हो. बरोबर. त्यावेळी लोक गाडी नाही घोडं नाही डोक्याने समुद्रापासून वाळू रेती आणलेली. हां आणि ते केलं. वटवाघळू असेच असतात. हा, पूर्वी घट्टाने असायचं. तर आता प्लॅस्टर केल्यामुळे लाईट पडल्यामुळे ते कमी कमी झालं. झालं. नाही तर काळोखात असतात हा ते. काळोखात. हो. हे जे ब्रिज दिसते आहे हे ब्रिज जे आहे तर हे ब्रिज खूप जुनं असं ब्रिज आहे. आणि आत्ता त्या काका आम्हाला बोललेत की या ब्रिजला कुठचंही सिमेंट वगैरे काही लावलेलं नाही आहे. जांभा खडकाचा जो जांभा दगड आहे तो आहे तसा इथे बसवलेले आहेत. त्याला थोडंही सिमेंट वगैरे काही लावलं नाही. 300-350 वर्षापूर्वीचं हे ब्रिज आहे. आणि खरंच म्हणजे अनोखं ब्रिज आहे. नाही तर आत्ता आपण मागच्या वर्षी केलेलं बांधकाम यावर्षी कोसळतं तर एक वेगळीच किमया म्हणावी लागेल. कोकणातल्या अशा बऱ्याच साऱ्या मंदिरांना खूप सारा इतिहास लाभलेला असतो. जेव्हा आपण त्या मंदिरात येतो गावकरी जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा तिकडच्या आख्यायिका तिकडचा इतिहास आपल्याला समजतो. तर असे खूप सारे मंदिरं आहेत. तर आणखी कोणती मंदिरे तुम्हाला माहिती असतील तर मला खाली कमेंट करून कळवा. आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.